नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज मी ऑफिसच्या कामानिमित्त वडोदऱ्याला जात आहे. तर या प्रवासात जी काही मजा आणि प्रवासाची माहिती मी ह्या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. तर चला ह्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मित्र हो, आपण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेलो आहोत. तर माझं सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आणि मी चाललो आहे माझ्या गेटवर. मी मगाशी बघितलं, माझा गेट आहे 87B. तर तुम्हाला इथे दिसेल की कुठल्या फ्लाईट्स आहेत, त्यांचा गेट काय आहे आणि त्यांचं डेस्टिनेशन काय आहे, हे सर्व तुम्हाला या स्क्रीनवर दिसतं. तर तुम्हाला माहीत आहे की माझा गेट आहे 87B. तर मी त्या गेटकडे चाललो आहे. माझी फ्लाईट आहे वडोदऱ्याला. तर फ्लाईट टाईम मे बी 1 hour 20 minutes वगैरे असेल. तर तुम्ही इकडे असे काही शॉपिंग करू शकतात. कार घ्यायची असेल तर कारही बुक करू शकतात आणि असे हॉटेल्स जे 24/7 ओपन असतात. आता मी माझ्या गेटची वाट बघतोय, कुठल्या डायरेक्शनला येईल तिकडे चाललोय. तर मित्र, आपलं एअर इंडियाचं फ्लाईट आहे आणि एअर इंडियाचं फ्लाईट हे वडोदऱ्याला जाणार आहे. 5:55ची टाईम आहे वडोदऱ्याला. सॉरी, मुंबईवरून टेक ऑफ 5:55चा आहे इन मॉर्निंग. तर जनरली एअर इंडियाचे सगळे फ्लाईट्स हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 वरून ऑपरेट होतात. रिसेंटली आपलं विस्ताराचं मर्जर झालं आहे एअर इंडियामध्ये. तर आता मी बोर्डिंग गेटवर तर जातोच आहे. 87B हा आपला बोर्डिंग गेट आहे. सकाळी सकाळी आपलं मॉर्निंग वॉक होतोय गेटवर जाण्यासाठी. तर मित्र हो, हा आहे 87 हा गेट नंबर. तर मे बी 87B इकडेच असेल.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातलं एक सुंदर असं एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे जे ह्याचे आर्किटेक्चर आहे, जे काही यांनी डिझाईन्स वगैरे केलेले आहे वॉलवर, ते खरंच बघण्यासारखे आहे. ह्या अशा गाड्या तुम्हाला एअरपोर्टवर दिसतात, जे तुम्हाला पिकअप ड्रॉप करतात तुमच्या गेटवर. आता मी 87B ह्या गेटवर आलेलो आहे. हे बघा, ह्या गाड्या जे सिनियर सिटीजन असतात, हँडिकॅप असतात, त्यांना आपल्या गेटवर पोहोचवतात. तर माझा गेट हा थोडा अजून पुढे आहे. हा बघा, तुम्हाला बुक्स पासून ते खाण्यापर्यंत आणि शॉपिंग पासून ते स्पा पर्यंत सगळ्या गोष्टी ह्या एअरपोर्टवर उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला इकडे आल्यावर काही टेन्शन घेण्याची गरज नसतं. सगळ्या सुखसोयी तुम्हाला ह्या एअरपोर्टवर मिळतात. तसंच ज्यांच्याकडे चांगले क्रेडिट कार्ड, हाय एंड क्रेडिट कार्ड असेल, त्यांना इकडे लाऊंज ॲक्सेस पण भेटतो. तर तुम्ही 1 रुपयामध्ये किंवा 2 रुपयामध्ये मनसोक्त आराम करू शकतात आणि जेवू पण शकतात. तर मित्र हो, आपण 87B या गेटवर आलेलो आहे. तर सध्या तरी आपली फ्लाईट इकडे दाखवत नाही आहेत, पण आपण ह्याच गेटवरून आत जाणार आहोत आपल्या विमानामध्ये, जे वडोदऱ्याला जाणार आहे. तुम्हाला दिसतोय तो बोर्ड, तिकडे तुम्हाला तुमच्या फ्लाईटचे डिटेल्स भेटतात. कुठल्या गेटवर आहे बोर्ड, त्याचा गेट नंबर काय आहे, फ्लाईट नंबर काय आहे, कुठल्या डेस्टिनेशनला जाणार आहेत, हे सगळं असतं. लोकांचा वेटिंग एरिया, जिकडे लोक वाट बघतात. तर माझ्याच गेटच्या मागे हे लगेज एरिया आहे, जिकडे जे अरायवल म्हणजे जे प्रवासी येतात त्यांचे लगेज ह्या बेल्टवर येतं आणि तुम्ही इथे सामान पिक करू शकतात. तर एक चांगली सेवा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. सुरेख असं एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधीही इथे बोर होऊ शकत नाहीत. तुम्हाला काही ना काही ऍक्टिव्हिटी करायला भेटतातच इकडे. सेलिब्रिटी पण कधी कधी दिसतात. तर मी फ्लाईटच्या दिशेने चाललेलो आहे. आपला बोर्डिंग टाइम आहे आणि फ्लाईटच्या दिशेने जायला हा एक पॅसेज असतो. याला आता एरो ब्रिज म्हणतात. एरो ब्रिजवर आपण आलेलो आहे, जिकडून आता आपण फ्लाईटमध्ये जाणार आहोत. काही काही ठिकाणी तुम्हाला बसने फ्लाईटकडे घेऊन जातात, पण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर तुम्हाला एरो ब्रिजच्या सेवा आहेत. तर तुम्ही फ्लाईटवर डायरेक्ट जाऊ शकतात. ही आहे आपली एअर इंडियाची फ्लाईट, आपला फ्लॅग, आणि आपण आता फ्लाईटमध्ये चढणार. तर मित्र हो, फ्लाईटमध्ये बसलेलो आहे. तर आता थोड्याच वेळाने टेक ऑफ होईल. एअर इंडियाचं फ्लाईट आहे आणि डेस्टिनेशन माझं आहे वडोदरा. तर वडोदरावर पोहोचल्यानंतर तिकडे हा आपला व्लॉग कंटिन्यू करूया. चला. तर मित्र हो, सकाळचे वाजले आहेत 7:15 आणि आपण बडोदा एअरपोर्टवर लँड झालो आहे. तर फ्लाईट खूप लवकर आली आहे आणि आम्ही चाललो आहे एक्झिटकडे. ही होती फ्लाईट एअर इंडियाची आणि हा कलिग माझा. तर हे आहे वडोदरा एअरपोर्टचं अरायवल, जिकडे आमची फ्लाईट लँड झाली आहे. आणि बघाल की किती छान आहे पूर्ण एअरपोर्ट. वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन यूज केले आहेत एअरपोर्टमध्ये. एक सुंदर असं एअरपोर्ट आहे वडोदरा. तर तुम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या एअरपोर्टमध्ये वेगवेगळे असे थीम्स बघायला भेटतात.
तर ह्या एअरपोर्टची पण थीम खूप छान वाटते. इकडून आम्ही जस्ट अरायवल केलं आम्ही. इकडे लगेज बेल्ट आहे जिकडे आमचं सामान येत आहे. आणि सकाळचे वाजले आहेत 7:15. तर छान एक्सपिरियन्स आहे, शांतता आहे, जास्त वर्दळ नाहीये. इकडून समोर एक्झिट आहे, बाहेर जाऊन आमची कॅब येईल. मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी आलो आहे, तर आज रात्री इकडे स्टे करीन आणि उद्या सकाळच्या फ्लाईटने परत मुंबईला येईल. तर सकाळची फ्लाईटचं पण आपण काढू थोडाफार व्लॉग. चला पुढच्या जर्नीला. तर हे आहे वडोदरा रेल्वे स्टेशन. फार गजबजलेलं रेल्वे स्टेशन आहे आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या रेल्वे स्टेशनवरून जातात. तर मेन मार्केटमध्ये हे स्टेशन येतं. तसंच ह्याच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला बस स्थानक पण दिसेल, जिकडून इंटरनल सिटीमध्ये खूप साऱ्या बसेस जातात. तर मित्र, हे आहे वडोदऱ्याचं बस स्थानक, जिकडे तुम्हाला सर्व बस भेटतील ज्या वडोदऱ्याच्या किंवा गुजरातच्या इंटरनल सिटीज मध्ये जातात. खूप छान असं एक बस स्थानक आहे आणि आतमध्ये खरंच त्यांनी खूप चांगली सोय केली आहे. राहण्याची पण सोय आहे, वेगवेगळे हॉटेल्स आहेत आणि तसेच खाण्याची पण सोय आहेत, वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. तर बघाल किती सुरेख असं बस स्थानक आहे. तर आहे आजचा आमचा स्टेचा रूम. आम्ही हॉटेल लॉर्ड्स इनला आज बुकिंग केलेली आहे, म्हणजे ऑफिसनेच बुकिंग केलेली आहे. तर ट्विन शेअरिंग आहे. माझा कलिग आणि मी मजा करू, टाइमपास आज. तर हा आहे आमचा ट्विन शेअरिंगचा छोटासा रूम. आणि उद्या सकाळची पण फ्लाईट आहे वडोदऱ्यावरून मुंबईला. तर त्या फ्लाईटने परतीचा प्रवास असेल तर विमानात काय काय मजा होईल त्याचे व्हिडिओ पण मी ह्याच व्लॉगमध्ये कव्हर करीन. सो स्टे ट्यून. बाय. तर मित्र, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. सकाळचे वाजले आहे 5:30 आणि आम्ही आहे वडोदरा एअरपोर्टवर. तर आता मुंबईची फ्लाईट पकडून रिटर्न जर्नी चालू होईल.
मित्र हो, आपली फ्लाईट फायनली T1 टर्मिनल मुंबईवर लँड झालेली आहे आणि मी चाललो आहे आता घरी. हा होता आपला जर्नी वडोदराचा. ऑफिसचं काम होतं, त्यासोबत हा व्लॉग पण घेतला. तर पुढच्या व्लॉगला नक्की आपण भेटूच. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन काही हवं असेल तर कमेंट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.